नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा बुद्धिमत्ता चाचणी हा विषय अभ्यासत आहोत. इयत्ता 4वी व 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील. मागील व्हिडिओमध्ये आपण क्रूट प्रश्नामधील दिनदर्शिकासाठी लागणारे महत्त्वपूर्ण बाबी अभ्यासलेले आहेत. जेणेकरून तो व्हिडिओ पाहिला नसेल त्याने तो व्हिडिओ पाहून घ्या, जेणेकरून आपल्याला हा स्वाध्याय सोडवायला सोपे जाईल. आज आपण पाहूया स्वाध्याय 9.3. प्रश्न पहिला बघा. 2019 साली डिसेंबर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी 3 तारीख होती, तर त्याच वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी किती तारीख होती? आता बघा, जे वार महिन्याच्या 1, 2, 3 तारखांना येतात तेच वार अनुक्रमे 29, 30 आणि 31 तारखांना येतात. आता हे आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत. बघा, 1 तारखेला कुठला अनुक्रमे म्हणल्यावर 1 तारखेचा वार 29 तारखेला येणार, 2 तारखेचा वार 30 तारखेला येणार आणि 3 तारखेचा वार 31 तारखेला येणार. म्हणजे 3 तारखेला कुठला वार होता? मंगळवार होता. तर 31 तारखेला पण कुठला वार असेल? मंगळवार. आता आपण मागील व्हिडिओमध्ये हे पण अभ्यासलेलं आहे की जो 1 जानेवारीला जो वार असतो, कारण 2019 हे सामान्य वर्ष आहे. सामान्य वर्षामध्ये जो 1 जानेवारीला वार असतो तोच वार कुठल्या तारखेला असतो? 31 डिसेंबरला असतो. म्हणजे 1 जानेवारीला मंगळवार आहे, तर 31 डिसेंबरला पण कुठला वार असणार? तर 1 जानेवारीला मंगळवार, तर 31 डिसेंबरला पण मंगळवार. म्हणजे आता जानेवारी महिन्याच्या 1 तारखेची आपल्याला तारीख मिळाली, त्यावरून आपण शेवटच्या मंगळवारची तारीख काढू. 1 जानेवारीला मंगळवार, त्यानंतर 1 + 7 म्हणजे आणखी आठवड्याभरानंतर तोच वार येतो मंगळवारच. 1 + 8 7 8 येते, म्हणजे 8 तारखेला पण मंगळवारच. 8 + 7 15 15 तारखेला पण मंगळवार येणार. 8 + 7 15 + 7 15 + 7 22 22 तारखेला पण मंगळवार येणार. 22 + 7 29 29 तारखेला पण मंगळवार येणार. आणि पुढचा मंगळवार येणार नाही, कारण फक्त जानेवारी महिन्यात 31च दिवस असतात. म्हणजे शेवटचा मंगळवार कुठल्या वार येईल? 29 तारखेला शेवटचा मंगळवार येईल. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. प्रश्न दुसरा बघा. 1 फेब्रुवारी रोजी मंगळवार आहे, तर आदल्या वर्षी 1 डिसेंबर रोजी कोणता वार असेल? आता 1 फेब्रुवारीला मंगळवार, 1 फेब्रुवारी मंगळवार. तर आता आपण त्यावरून 1 जानेवारीचा वार काढू. 1 जानेवारी महिन्यात किती दिवस असतात? 31 दिवस असतात. 31 मग एका आठवड्यामध्ये 7 वार असतात. म्हणजे आपण 7 चोक 28 खाली राहिले 31 मधनं 28 गेले, किती राहिले खाली? 3 राहिले. म्हणजे तो वार जानेवारी महिन्यातला वार 3 दिवस मागे सरकणार, कारण हे 4 आठवडे आहेत. 4 आठवड्याला मागे गेल्यावर मंगळवारच येणार आणि बाकी किती उरते? 3 उरते, म्हणजे ते 3 दिवस मागे सरकणार. म्हणजे आता बघा, सोमवार, मंगळवार, बुध, गुरु, शुक्र, शनिवार आणि रविवार. आता मंगळवार आहे, मंगळवारच्या 3 दिवस मागे म्हणजे कुठला वार आला? सोमवार, रविवार आणि शनिवार. 3 दिवस मागे म्हणजे शनिवार येतो. म्हणजे 1 जानेवारीला कुठला वार येणार? शनिवार. आता त्यावरून आपण 1 डिसेंबरचा वार करू. मागच्या वर्षीच्या 1 डिसेंबरचा. 1 डिसेंबर मागे जायचं म्हणजे किती दिवसांनी मागे जायचं? डिसेंबर महिन्यात किती दिवस असतात? 31. म्हणजे 31 दिवसांनी मागे जायचं. 31 दिवसांनी मागे जाण्यासाठी काय करू? त्यातले आठवडे काढू. आठवड्याला बरोबर ते आठवडे शनिवारी येणार, ते आठवडे, आणि जे बाकी उरते त्यानुसार आपण त्या दिवशीच 1 डिसेंबरचा वार काढू. आता बघा, तिथं पण 31च दिवस असतात. मग भागाकार 4 येतो आणि बाकी किती उरते? मागच्याप्रमाणेच 3 उरते, म्हणजे 3 दिवस मागे जाणार. 31 डिसेंबरचा वार शनिवारच्या 3 दिवस मागे. शनिवारच्या 3 दिवस मागे कुठला येते? शुक्रवार, गुरुवार, बुधवार. म्हणजे 31 डिसेंबरला कुठला वार असणार? बुधवार असणार. पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे. आता प्रश्न तिसरा बघा. 2020
या वर्षी बालिका दिनाच्या दिवशी शुक्रवार होता, तर त्या वर्षीच्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी कोणता वार होता? आता बालिका दिन कधी असतो? 3 जानेवारीला. आणि महाराष्ट्र दिन कधी असतो? 1 मेला. म्हणजे आपण 3 जानेवारी महिन्यातले, फेब्रुवारी महिन्यातले, मार्च, एप्रिल आणि 1 मे म्हणल्यावर मेमधला 1 दिवस. टोटल किती दिवस होतात ते काढू. 2020 हे साल कसं आहे? लीप वर्ष म्हणजे 2020ला 4ने भाग जातो. 4 पंचे 20, 0 वरून 20 घेतले, 4 पंचे 20 म्हणजे ह्याला पूर्ण भाग जातो 4ने. त्यामुळे हे काय कुठलं वर्ष आहे? लीप वर्ष आहे. लीप वर्षात फेब्रुवारीमध्ये किती दिवस असतात? 29 दिवस असतात. जानेवारीमधले 3 जानेवारीमधले म्हणजे 31मधून 3 दिवस गेले. किती दिवस राहिले? 28. जानेवारीचे 28 दिवस. मार्च महिना किती दिवसाचा असतो? 31चा. एप्रिल महिना 30चा आणि मेची 1 तारीख. यांची टोटल करूयात. 1 आणि 1 2, 2 आणि 9 11, 11 आणि 8 19. हातच्याला 1, 3 आणि 3 6, 6 7 8 9 10 आणि 1 11, 119. टोटल 119 दिवस झाले. 119 दिवस, तर त्याला 7ने भागायचं म्हणजे आठवडे निघतात किती ते. 7 1 7, 11तून 7 गेले किती राहिले? 4 राहिले. वरून घेतले 9, 7 7 49. बाकी 0 उरते. म्हणजे जो वार 3 जानेवारीचा आहे तोच वार 1 मेला येतो. 3 जानेवारीला कुठला वार होता? शुक्रवार होता. त्यामुळे 1 मेला कुठला वार येणार? शुक्रवार. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. इथं जर बाकी 1 उरली असती तर काय आला असता? पुढचा वार शनिवार आला असता. बाकी 2 उरली असती तर त्या पुढचा रविवार आला असता. म्हणजे वाढत जातं. पण बाकी इथं 0 आहे म्हणून जो वार 3 जानेवारीला आहे तोच वार 1 मेला आहे. प्रश्न 4 बघा. 26 जानेवारी 2024 रोजी शुक्रवार होता, तर 2024 या वर्षीच्या पुढीलपैकी कोणत्या महिन्यात 5 वेळा गुरुवार आलेला होता? आता 26 जानेवारीला शुक्रवार, 26 आणि 5 31, 31 जानेवारीला बुधवार आणि 1 फेब्रुवारीला 1 फेब्रुवारीला गुरुवार. आता पहिला पर्याय आपण फेब्रुवारी चेक करू. 1 फेब्रुवारीला गुरुवार, 1 अधिक 7, 8 फेब्रुवारीला गुरुवार, 1ला गुरुवार, 8ला गुरुवार, हा 1 झाला, हा 2 झाला. 8 अधिक 7, 8 आणि 7 15, 15ला 1 गुरुवार, हा 3 गुरुवार झाले. 15 अधिक 7, 15 अधिक 7 22, 22ला 4था गुरुवार. 22 अधिक 7 29, 29ला 5वा गुरुवार. 2024 हे कसलं वर्ष आहे? लीप वर्ष आहे. त्यामुळे लीप वर्ष म्हणजे त्याला 4ने भाग जातो. 2024ला 4ने भाग, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 पंचे 20, 2, 4 सक 24 म्हणजे पूर्ण भाग जातो. म्हणजे 2026 हे कुठलं वर्ष आहे? लीप वर्ष आहे. लीप वर्षात किती दिवस असतात? फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात. म्हणजे 1 8 15 22 29 असे 5 गुरुवार येतात. आपल्याला तेच विचार 5 वेळा गुरुवार कुठल्या महिन्यात येतात? तर फेब्रुवारी महिन्यातच येतात. पहिलाच पर्याय बरोबर आहे. 2018 या वर्षीचा शिक्षक दिन बुधवारी आला होता, तर 2019 या वर्षीचा नाताळ कोणत्या वारी आला होता? आता बघा 2018 हे कसलं आहे? सामान्य वर्ष आहे. सामान्य वर्षात आणि 2019मध्ये जाताना जो वार आहे तो 1 दिवसाने काय होतो? पुढे जातो. आता शिक्षक दिन कधी असतो? 5 सप्टेंबर. मग 5 सप्टेंबर 2018ला बुधवार होता. मग 5 सप्टेंबर 2019
19ला 1 वार पुढे जातो पुढच्या वर्षीचा. मग बुधवारच्या ऐवजी कुठला वार येणार? गुरुवार येणार. आता सप्टेंबर महिन्यातले किती दिवस उरतात? मग 5 दिवस गेले. सप्टेंबर महिन्यात 30 दिवसाचा असतो, त्यामधले 5 दिवस 30 वजा 5 किती दिवस उरणार? सप्टेंबरमधले 25, म्हणजे सप्टेंबरचे 25 दिवस. ऑक्टोंबरचे आपल्याला नाताळ विचारला आहे. नाताळ कधी असतो? 25 डिसेंबरला असतो. 25 डिसेंबरचे 25 डिसेंबर 5 सप्टेंबरपासून ते 25 डिसेंबरचे दिवस काढायचे आहेत आपल्याला. आता सप्टेंबर महिना 25 दिवसाचा, ऑक्टोबर महिना 31 दिवसाचा, नोव्हेंबर महिना 30 दिवसांचा, डिसेंबरमधले आपल्याला फक्त 25 डिसेंबरमधले पर्यंतचेच, म्हणजे 25 दिवस बघायचे आहेत. आता टोटल दिवस किती होतात बघा. 5 आणि 5 10 आणि 1 11, हातच्याला 1, 3 आणि 3 6, 3 9 10 11, म्हणजे 111 दिवस होतात. 111ला 7ने भागूयात. 7 1 7, 11तून 7 गेले किती राहिले? 4 राहिले. 7 7 42, 7 5 35, म्हणजे 6 दिवस उरतात. 6 दिवस मग काय होतं? बाकी 6 उरले, म्हणजे तो वार 6 दिवस पुढे जातो, म्हणजे गुरुवार नंतर 6 दिवस. गुरुवार नंतर 6 दिवस म्हणल्यावर बघा, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, म्हणजे कुठला वार असेल? बुधवार असेल. पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे. आता प्रश्न 6 बघा. अमर त्याच्या बहिणीपेक्षा 737 दिवसांनी मोठा आहे. बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे, तर अमरचा जन्म कोणत्या वारी झालेला आहे? 737 दिवस म्हणजेच किती आठवडे येतात 737 दिवसामध्ये? 7ने भागायचं. 7 1 7, 7मधून 7 गेले 0 राहिले, वरून घेतले 3, 3ना भाग जात नाही म्हणून 0 घ्यायचं, वरून 7 घेतले. 7 5 35, बाकी उरते 2, म्हणजे तो त्याचा जन्म आहे त्याच्या बहिणीपेक्षा, तो अमर बहिणीपेक्षा 2 दिवसांनी मोठा आहे. म्हणजे तो जो वार आहे शनिवार, बहिणीचा जन्म शनिवारी झाला असेल, तर अमरचा जन्म काय 2 दिवस आधी मागचा असेल, म्हणजे शनिवारच्या आधी 2 दिवस मागे म्हटल्यावर कुठला वार येतो? शनिवारच्या आधी शुक्रवार, त्याच्या आधी गुरुवार. पर्याय क्रमांक चौथा बरोबर आहे. प्रश्न 7 बघा. जर एका वर्षाचा सामान्य वर्षाचा सुरुवातीचा दिवस शुक्रवार असेल, सामान्य सुरुवातीचा म्हणजेच 1 जानेवारीचा दिवस कुठला आहे? शुक्रवार. तर त्याच वर्षीचा शेवटचा दिवस म्हणजे 31 डिसेंबरचा, शेवटचा दिवस म्हणजे 31 डिसेंबर ज्यावर कोणत्या वारी असेल? जो सामान्य वर्षामध्ये जो 1 जानेवारीचा वार असतो तोच 31 डिसेंबरचा असतो, त्यामुळे 31 डिसेंबरला पण कुठला वार असणार आहे? शुक्रवारच असणार आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न 8 बघा. प्रमिलाने बुधवार 29 जानेवारी 2020 पासून 112 दिवसांची रजा घेतली, तर ती कोणत्या दिवशी कामावर हजर झाली? 29 जानेवारी 2020. 2020 हे कुठलं वर्ष आहे? लीप वर्ष आहे, कारण याला 4ने भाग जातो, हे लीप वर्ष आहे. म्हणजे फेब्रुवारी महिन्यात इथं 29 दिवस असतील. 29 जानेवारी म्हणजे जानेवारी महिना 31 दिवसांचा असतो, म्हणजे जानेवारीचे किती दिवस? जानेवारीचे 3 दिवस. फेब्रुवारीचे आपल्याला टोटल दिवस किती करायचे? 112 करायचे आहेत. आता त्यामध्ये जानेवारीचे 3 दिवस, फेब्रुवारीचे 29 दिवस, मार्च महिना कुठल्या किती तारखेचा असतो? किती दिवसांचा असतो? 31. मार्च. एप्रिल महिना किती दिवसाचा असतो? असं करायचं. जानेवारी जे वर येईल ना तो 31 दिवस आणि खाली जाईल खड्ड्यामध्ये आतमध्ये ते तो दिवस असतो, ते त्या दिवशी आतमध्ये जाणारे 30 दिवस मोजायचे, फक्त फेब्रुवारी सोडलं तर. वरचा 31, खालचा 30 दिवसांचा. बघा आता जानेवारी, फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा, मार्च
मार्च महिना 31 दिवसांचा, एप्रिल महिना 30 दिवसांचा, मे महिना 31 दिवसांचा. आता बघू आपल्याला इथपर्यंत दिवस किती होतात, मेचे किती दिवस येतात बघू आता. 9 आणि 1 10, 10 आणि 3 13, हातच्याला 1, 3 आणि 3 6 आणि 3 3 9, म्हणजे एप्रिलपर्यंत 93 दिवस होतात. आता एप्रिलच्या पुढचे आपल्याला 112 दिवस पाहिजेत. 112मधून 93 गेले, किती राहिले, 12तून 3 गेले, इथं 10, 10तून 9 गेले 1, म्हणजे इथं हातचा घेतलेला शून्य राहते. 19 दिवस उरतात, म्हणजे मेचे 19 दिवस. म्हणजे ते कुठल्या तारखेला कामावर जाईल त्याची रजा 19 मेला पूर्ण होते, म्हणजे ते पुढच्या दिवशी म्हणजे 20 मेला कामावर जाईल, मेच्या 20 तारखेला. आता मेच्या 20 तारखेला, मेच्या 20 तारीख 20 2020, परंतु आपल्याला वार कुठला आहे इथं 29 जानेवारीला कुठला होता, बुधवार होता. आता एकूण किती 112 दिवस आहेत. आपण बघू आठवडे किती पूर्ण होतात बघू. 7 एके 7, 11तून 7 गेले 4 राहिला, 7 सप्कम 42, म्हणजे बाकी शून्यवरते, म्हणजे जो वार 29 जानेवारीला असेल तोच वार 20 मेला असेल, 20 मेला पण बुधवारच असेल, म्हणजे पहिलाच पर्याय बरोबर येतो. प्रश्न 9 बघा. 20 जानेवारी 2016 रोजी बुधवार होता, तर 2014 या वर्षीच्या बालदिनाच्या दिवशी कोणता वार होता. आता बालदिन कधी असतो, 14 नोव्हेंबर. बालदिन 2016ला बुधवार. 2016 हे कुठलं वर्ष आहे, नाही जानेवारी महिना, म्हणजे फेब्रुवारी महिना येत नाही, त्यामुळं कुठलं वर्ष आहे याचा प्रॉब्लेम नाही. आता 2020 जानेवारी 2016ला बुधवार. आता 20 जानेवारी 2015ला एक दिवसाने तो वार मागे जाणार, म्हणजे कुठला वार येणार, मंगळवार येणार. आता 14 नोव्हेंबरपासून ते 20 जानेवारीपर्यंतचे दिवस किती आहेत पाहूयात. आता नोव्हेंबर महिना किती दिवसाचा असतो बघा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 30 दिवसांचा असतो. 30 दिवसामधले 14 दिवस गेले, किती दिवस राहिले, 26 दिवस राहिले. सॉरी इकडं हातचा घेतलेला, त्यामुळे 2मधून गेले, 16 दिवस राहिले. म्हणजे नोव्हेंबरचे किती दिवस, नोव्हेंबरचे 16 दिवस, डिसेंबरचे 31 दिवस, आणि जानेवारीचे 20 दिवस. असे टोटल दिवस किती होतील, 6 आणि 1 7, 67 दिवस होतील. 67 दिवसामध्ये किती आठवडे होतील ते पहिलं पाहू. 7 9 63, 4 दिवस बाकी उरते 4, म्हणजे 4 दिवस उरले. पूर्ण आठवडे 9 आणि 4 दिवस, म्हणजे मंगळवारच्या आधीचे 4 दिवस. मंगळवारच्या आधीचे 4 दिवस म्हणजे कुठला वार येणार, शुक्रवार येणार बघा. मंगळवारच्या आधी सोमवार, सोमवारच्या आधी रविवार, रविवारच्या आधी शनिवार, शनिवारच्या आधी शुक्रवार, म्हणजे मंगळवारच्या आधी 4 दिवस म्हणजे कुठला वार येणार, शुक्रवार येणार. पर्याय क्रमांक पहिला बरोबर. प्रश्न 10 बघा. सानिका सायलीपेक्षा 53 दिवसांनी मोठी आहे. सायलीचा जन्म शनिवारी झाल्यास सानिका कोणत्या वारी जन्मेल. 53 दिवस, म्हणजे 53 दिवसामध्ये किती आठवडे येतात, 7 7 49, बाकीवरते 4, म्हणजे 7 आठवडे आणि 4 दिवस. सायलीचा जन्म शनिवारी झाला, तर सानिका कोणत्या वारी, सानिका आहे ती सायलीपेक्षा 53 दिवसांनी मोठी आहे, म्हणजे 4 दिवस काय होणार, शनिवारच्या 4 दिवस मागे, शनिवारच्या 4 दिवस मागे वार येणार. शनिवारच्या 4 दिवस मागे म्हणजे शनिवारच्या आधी शुक्रवार, शुक्रवारच्या आधी गुरुवार, गुरुवारच्या आधी बुधवार, बुधवारच्या आधी मंगळवार. 4 दिवस आधी म्हणल्यावर मंगळवार येणार. पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. अशा प्रकारे आपले 1 ते 10 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेले आहेत. या पुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासू.